नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 18 फेब्रुवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, आर्किटिक सेंट्री हे मिशन नुकतेच कोणी सुरू केले आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच नाटो. तर नाटो या संस्थेने आर्किटिक सेंट्री हे मिशन नुकतेच सुरू केले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, नाटो म्हणजे काय? तर नाटोचा लाँग फॉर्म होतो नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. ओके, तर या संस्थेने आर्किटिक सेंट्री हे मिशन नुकतेच सुरू केलेले आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो बघा, आर्किटिक सेंट्री हे एक मिशन आहे जे की नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटोने सुरू केलेले आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे मिशन आहे ते 11 फेब्रुवारी 2026 रोजी घोषित करण्यात आले आहे. ओके, आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे आर्क्टिक व उच्च उत्तर भागातील सुरक्षा वाढवणे आणि सदस्य देशांचे सैन्य व निरीक्षण एकत्रित करून कार्य करणे असा आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, फेब्रुवारी 2026मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणजेच प्रधानमंत्री ऑफिसच्या नवीन इमारतीचे नाव काय आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे नुकतेच नाव बदलण्यात आले होते. तर याचं नाव आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच सेवा तीर्थ. ओके, तर सेवा तीर्थ असं याचं नाव आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 2026मध्ये आपल्या पंतप्रधान कार्यालयाची म्हणजेच प्रधानमंत्री ऑफिसची नवीन इमारत याचे उद्घाटन केलेले आहे. ओके, तर बघा नव्या कार्यालयाचे नाव आता सेवा तीर्थ असे करण्यात आलेले आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या सेवा तीर्थमध्ये आता PMO राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालय हे एकत्र स्थलांतरित झाले आहेत आणि हे भारताच्या प्रशासनाचे नवीन आधुनिक व नागरिक केंद्रित म्हणून काम करणार आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, गुजरात सरकारने गिफ्ट सिटीचे नवे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती केली आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए म्हणजेच उदय कोटक. ओके, तर बघा उदय कोटक यांची गुजरात सरकारने नुकतीच गिफ्ट सिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो बघा, उदय सुरेश कोटक यांना गुजरात सरकारने गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी म्हणजेच गिफ्ट सिटी कंपनी लिमिटेडचे नवे अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो बघा, गिफ्ट सिटीचे नवीन अध्यक्ष म्हणजेच नवीन अध्यक्ष म्हणून उदय कोटक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, लक्षात ठेवा यांचं पूर्ण नाव उदय सुरेश कोटक असं आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे कोण आहेत? तर बघा उदय कोटक हे एक अनुभवी बँकर आणि उद्योगपती आहेत जे की कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक देखील आहेत. ओके, लक्षात ठेवा माहिती विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, T20 विश्वचषकच्या इतिहासामध्ये अर्धशतक करणारा पहिला भारतीय यष्टिरक्षक म्हणजेच कीपर कोण बनला आहे? ओके, विद्यार्थी मित्रांनो बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच ईशान किशन. तर ईशान किशन यांची बघा हे T20 विश्वचषकच्या इतिहासामध्ये अर्धशतक करणारे पहिलेच यष्टिरक्षक म्हणजेच तर कीपर. ओके, कीपर बनलेले आहेत. ओके, बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, पहिलेच असल्यामुळे महत्त्वाचा प्रश्न ठरतो. ओके, प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो बघा, नुकताच अंदमान आणि निकोबार बेटावरील कोणत्या बेटावर चिखलाचा ज्वालामुखी उद्रेक झाला आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी म्हणजेच बारातंग बेट. ओके, तर बारातंग बेटावरती नुकताच चिखलाचा ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. ओके, तर बघा हे जे ठिकाण आहे बारातंग बेट हे अंदमान आणि निकोबार या बेटाचा भाग आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. बघा या उद्रेकामुळे सुमारे 3 ते 4 मीटर उंच चिखलाचा ढीग तयार झालेला आहे आणि जवळपास 1000 चौरस किलोमीटर क्षेत्रावर चिखल पसरलेला आहे आणि प्रशासनाने या नुकतीच सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यटकांना त्या भागात जाण्यास बंदी घातलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच हा उद्रेक झालेला आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 बघा विद्यार्थी मित्रांनो बघा,
कोणत्या देशाच्या नौदलाने पहिल्यांदाच संयुक्त सागरी दलाच्या कंबाईंड टास्क फोर्स 154चे नेतृत्व केले आहे? ओके, बघा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए म्हणजेच भारत. तर आपल्या भारताने नुकतेच नौदलाने भारताचे जे नौदल आहे त्यांनी पहिल्यांदाच संयुक्त सागरी दलाच्या कंबाईंड टास्क फोर्स 154चे नेतृत्व केलेले आहे. ओके, तर पहिल्यांदाच केल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा ठरतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. नागालँडमधील सांगतम नागा समुदायाने कोणत्या धोक्यात असलेल्या प्राण्याच्या शिकार आणि व्यापारावर बंदी घातली आहे? ओके, तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच पँगोलिन. ओके, तर पँगोलिन या प्राण्याच्या शिकार व व्यापारावर बंदी घातलेली आहे. तर कोणी घातलेली आहे? तर नागालँडमधील सांगतम नागा या समुदायाने. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो नागालँड या राज्याची राजधानी आहे कोहिमा. ओके, चला बघूयात आपण याबद्दल. तर बघा पँगोलिन हे जगातील सर्वाधिक तस्करी होणारे व संकटात असलेले प्राणी आहेत आणि या समुदायाने त्यांचे संरक्षण करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. भारतीय नौदलाचा बहुपक्षीय सराव मिलान 2026 कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेशामध्ये भारतीय नौदलाचा बहुपक्षीय सराव मिलान 2026चे आयोजन करण्यात आले आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. बघा भारतीय नौदलाचा बहुपक्षीय सराव मिलान 2026 आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम येथे सुरू झाला आहे. ओके, तर बघा हा जो सराव आहे मिलान 2026 हा भारतीय नौदलाद्वारे आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा एक आंतरराष्ट्रीय बहुपक्षीय नौसैनिक युद्धाभ्यास आहे. बघा ज्यामध्ये जगभरातील अनेक देशांच्या नौदलांनी भाग घेतला आहे. तसेच हे पूर्वीपासून सुरू असलेल्या मिलान अभ्यासाचे 2026वी आवृत्ती आहे. ओके, म्हणजेच 2026 आवृत्ती आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचे मुख्य लक्ष आहे समुद्री समन्वय, सहयोग व परस्पर क्षमता वाढवणे असे आहे. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? ओके, तर बघा प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ही एक प्रमुख विशेष प्रसिद्ध संस्था आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच जुआन अँटोनियो समरंज. ओके, असं यांचं नाव आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नवीन उपाध्यक्ष म्हणून जुआन अँटोनियो समरंज यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजेच IOC म्हणजेच याचा लॉंग फॉर्म होतो इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी. ओके, लक्षात ठेवा. बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो बघा जुआन अँटोनियो समरंज हे IOCचे उपाध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्त झाले आहेत. ओके, म्हणजेच यांची पुनर्नियुक्ती झालेली आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच 15 फेब्रुवारी. तर दरवर्षी आपण 15 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस हा साजरा करतो. ओके, तर बघूयात आपण याबद्दल विद्यार्थी मित्रांनो बघा हा जो दिवस आहे आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस म्हणजेच इंटरनॅशनल चाइल्डहूड कॅन्सर डे हा दरवर्षी आपण 15 फेब्रुवारी रोजी साजरा करतो. ओके, बघा हा जो दिवस आहे तो साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे बालकांमधील कर्करोगाबद्दल जागरूकता वाढवणे, तसेच लवकर निदान व उपचारांचे महत्त्व सांगणे आणि कर्करोगग्रस्त मुलांना आणि त्यांच्या कुटुंबांना समर्थन देणे हा यामागचा उद्देश आहे. ओके, लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आणि विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की जे चालू घडामोडी आपण घेत आहोत त्याची तुम्हाला दररोज रिव्हिजन करायची आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो कसं आहे चालू घडामोडी जो आहे टॉपिक तो वारंवार तुम्हाला वाचावा लागेल तरच तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील. तर तुम्ही याची रिव्हिजन ही करायची आहे काही दिवसांनी. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.